आजकाल कोणतीही गोष्ट जर आपल्याला व्हायरल करायची असेल ना, तर काय लागतं? इंटरनेट लागतं, सोशल मीडिया किंवा एखादा अचूक अल्गोरिथम. हो, अगदी बरोबर. म्हणजे हे सगळं असलं की एका रात्रीत ती गोष्ट अक्षरशः जगभर पोहोचते. पण आपण जरा 2500 वर्षापूर्वीच्या काळाचा विचार करूया. ना रस्ते धड होते, ना दळणवळणाची कोणतीही वेगवान साधने होती. आणि कोणताही डिजिटल प्लॅटफॉर्म तर नव्हताच. एक्झॅक्टली. तरीही एका माणसाचा विचार एका झाडाखालून निघतो आणि पाहता पाहता संपूर्ण आशिया खंडाचा नकाशा, तिथली संस्कृती आणि विचार करण्याची पद्धतच बदलून टाकतो. खरंय. म्हणजे हे कसं शक्य झालं? एका भारतीय तत्वज्ञानाने थेट जागतिक महाशक्ती किंवा ज्याला आपण ग्लोबल फेनोमेनन म्हणतो, तिथपर्यंत पोहोचण्याचा हा जो प्रवास आहे ना, तो खरोखरच थक्क करणारा आहे. अगदी. आणि म्हणूनच हा विषय अत्यंत कुतूहलाचा ठरतो. कारण इथे कोणतीही डिजिटल यंत्रणा नव्हती, तरीही एका मानवी विचाराने खंडांच्या सीमा ओलांडल्या. बरोबर. आज आपण या सखोल चर्चेत या प्रवासाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. पूर्व आशियात रुजलेला हा विचार आजच्या शतकात पाश्चिमात्य जगातील प्रगत विज्ञानाला किंवा मानसशास्त्राला का भुरळ घालत आहे, हे आपण पाहणार आहोत. म्हणजे अगदी सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान क्षेत्रालाही याने वेड लावलंय. एक्झॅक्टली. हा विचार केवळ एक धर्म म्हणून मर्यादित राहिला नाही, तर तो जीवन जगण्याची कला आणि एक प्रगत कॉग्निटिव्ह टूल कसा बनला, हे समजून घेणं खूप रंजक आहे. ठीक आहे, तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. जेव्हा आपण गौतम बुद्धांचा जगातील पहिले आयन ग्लोबल आयकॉन म्हणून विचार करतो, तेव्हा साहजिकच सम्राट अशोकाचा संदर्भ येतो. हो, तो तर येणारच. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोकाने हा विचार जगभर पोहोचवला हे आपल्याला माहिती आहे. हिमालयाच्या रांगांपासून ते जपानपर्यंत आणि श्रीलंकेपासून थेट ग्रीक राज्यांपर्यंत. अगदी. पण इथे मला एक शंका येते. मला पडलेला प्रश्न असा आहे की सम्राट अशोक हा एक अतिशय शक्तिशाली आणि मोठा राजा होता. मोठी सत्ता होती, भलं मोठं लष्कर होतं. मग त्याने आपल्या याच राजकीय सत्तेचा वापर करून हा विचार इतर देशांवर किंवा लोकांवर लादला नाही का? म्हणजे सक्ती केली का, असं तुम्हाला म्हणायचंय? हो ना. एखाद्या राजाने केलेला प्रसार हा करुणेचा प्रसार कसा असू शकतो? हा खूपच कळीचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा सत्ताधारी एखादा विचार पसरवतात, तेव्हा त्यात सक्ती असण्याची शक्यता जास्त असते. एक्झॅक्टली. पण अशोकाने जे मॉडेल वापरले ते तलवारीच्या किंवा सक्तीच्या जोरावर नव्हते. जर आजच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर अशोकाने एका अर्थाने जगातील पहिले ओपन सोर्स नेटवर्क तयार केले. एक मिनिट, ओपन सोर्स नेटवर्क? हे थोडं सविस्तर सांगता येईल का? नक्कीच. ओपन सोर्स म्हणजे काय? तर तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरचा मूळ कोड सर्वांसाठी खुला करता. बरोबर, जसं अँड्रॉइड आहे. अगदी तसंच. लोक तो कोड घेतात आणि आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या हार्डवेअरनुसार त्यात बदल करून तो वापरतात. अशोकाने नेमके हेच केले. म्हणजे त्यांनी विचारांचा कोड खुला केला. हो, त्याने बुद्धांच्या शिकवणुकीचा म्हणजेच शांतता आणि करुणेचा कोड आपल्या शिलालेखांच्या आणि राजदूतांच्या माध्यमातून विविध देशांना दिला. त्याने कोणाकडूनही राजकीय शरणागती मागितली नाही किंवा खंडणी मागितली नाही. त्याने फक्त एक शांतपूर्ण समाज कसा असावा याची नियमावली सर्वांसाठी खुली केली. अरे चा, हे खूपच वेगळं आहे. मग चीनने तो विचार आपल्या परंपरेनुसार स्वीकारला. जपानने त्यात काय म्हणतात त्याला झेन तत्वज्ञान विकसित केले. तर श्रीलंकेने वेगळ्या पद्धतीने तो जपला. म्हणजे मूळ कोड तोच, पण प्रत्येकाचं ॲप्लिकेशन वेगळं. अगदी बरोबर. अशोकाने हा विचार लोकांवर लादला नाही, तर तो वेगवेगळ्या संस्कृतींना आपल्या मूळ ढाच्यात सामावून घेता येईल इतका लवचिक बनवला. हे खरोखरच अद्भुत आहे. सम्राट अशोकाने एका अर्थाने आजच्या काळातील ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर किंवा व्हायरल मोहिमेचे काम केले. होय. जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भात विचार केला तर हा केवळ एका धर्माचा प्रसार नव्हता, तर करुणा या मूल्याचा विस्तार होता. बरोबर. आज जगात जे विविध पीस मिशन्स चालतात, त्यांचा मूळ पाया बुद्धांची हीच करुणा आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या मंचावर जागतिक नेते जेव्हा बुद्धांचा संदर्भ देतात, तेव्हा ते या करुणेच्या वैश्विक भाषेचाच वापर करत असतात. हे ऐकल्यावर लक्षात येतं की एका भौगोलिक प्रदेशातून बाहेर पडून हा विचार प्रत्येक नव्या मातीत तिथल्या रंगानुसार रुळला. पण अशोकाने हा विचार प्रामुख्याने पूर्वेकडे नेला, हे आपण पाहिलं. मात्र येथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हाच पूर्वेकडचा विचार शेकडो वर्षांनंतर पश्चिमेकडील आधुनिक आणि अत्यंत भौतिकवादी मानल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट जगात कसा पोचला? हा प्रवास खरोखरच अधिक थक्क करणारा आहे.
विज्ञानाच्या आधारावर चालणाऱ्या आणि तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या पाश्चिमात्य देशांना अचानक माइंडफुलनेस आणि विपश्यना तंत्रात इतका रस का वाटू लागलाय, यात स्टीव्ह जॉब्स यांचं उदाहरण खूपच बोलकं आहे असं मला वाटतं. मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष ध्यानसाधना केली हे आपल्याला माहितीच आहे. पण इथेच तर मला मुख्य विरोधाभास वाटतो. कोणता विरोधाभास? एकीकडे एका साधूची जीवनशैली ज्यांनी सर्व भौतिक सुखांचा त्याग केलेला असतो, आणि दुसरीकडे अब्जावधी डॉलर्सची कंपनी चालवणारा आणि गॅजेट्स विकणारा माणूस. प्राचीन ध्यानधारणा आणि सिलिकॉन व्हॅलीतले अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा नेमका संबंध काय? यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे वरवर पाहता हा विरोधाभास वाटतो, पण प्रत्यक्ष कामाच्या पद्धतीत त्याचं उत्तर दडलेलं आहे. ते कसं? झेन तत्वज्ञानामध्ये शोशिन नावाची एक संकल्पना आहे, ज्याला बिगिनर्स माइंड किंवा सुरुवातीचे मन असे म्हणतात. बिगिनर्स माइंड म्हणजे काय? नवशिक्यासारखं? अगदी बरोबर. याचा अर्थ असा की तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी एखाद्या गोष्टीकडे पाहताना अगदी नवशिक्यासारखे पाहणे, कोणत्याही पूर्वग्रहाविना. ओके. जॉब्स यांनी हेच तत्व ॲपलच्या उत्पादनांमध्ये उतरवले. फोन कसा असावा याबद्दलचे जगातले आधीचे सगळे पूर्वग्रह त्यांनी पुसून टाकले. म्हणजे जोपर्यंत ब्लॅकबेरीचे अनेक बटणे असलेले फोन बाजारात होते, तोपर्यंत फोन असाच असतो असा सर्वांचा समज होता. एक्झॅक्टली. जॉब्स यांनी झेनच्या मिनिमलिझम किंवा किमान गरजांवर लक्ष केंद्रित करण्याच्या तत्वाचा वापर केला. त्यांनी फोनवरचा तो अनावश्यक कीबोर्डच काढून टाकला आणि फक्त एक स्क्रीन ठेवली. भौतिक आयुष्यातून अनावश्यक गोष्टी काढून टाकून फक्त आवश्यक तेवढ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची जी झेनची शिकवण आहे तीच त्यांनी डिझाईनमध्ये आणली. क्या बात आहे. इथे झेन हे केवळ एक धार्मिक तत्वज्ञान राहिले नाही, तर गुंतागुंत सोडून सुस्पष्टता किंवा क्लॅरिटी आणणाऱ्या एक अत्यंत प्रगत डिझाईन टूल बनले. हे ऐकल्यावर लक्षात येतं की बुद्धांचे विचार हे केवळ मठांमध्ये किंवा विहारांमध्ये जपून ठेवण्यासारखे नाहीत, ते खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला आहेत. हो. आणि मला वाटतं याच कारणामुळे आजकाल पाश्चिमात्य देशांतील आधुनिक मानसशास्त्रानेही या ध्यान पद्धतींना इतक्या जवळून स्वीकारले आहे. अगदी बरोबर. पण इथे मला एक गोष्ट थोडी खटकते. काय? आजकाल अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या किंवा सिलिकॉन व्हॅलीतील ऑफिसेस आपल्या कर्मचाऱ्यांसाठी माइंडफुलनेस शिबिरे घेतात. हो, घेतात. पण यामागे खरोखरच कर्मचाऱ्यांचं मानसिक हित असते की हा केवळ त्यांना अधिक तास काम करायला लावून ही त्यांनी ताणतणावाची कोणतीही तक्रार करू नये यासाठी वापरलेला एक कॉर्पोरेट टूल आहे? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मूळचा करुणेचा विचार बाजूला ठेवून फक्त स्वतःच्या नफ्यासाठी या प्राचीन ज्ञानाचे माइंडफुलनेस सारखे बाजारीकरण तर होत नाहीये ना? तुमचा हा आक्षेप अत्यंत रास्त आहे आणि अनेक अभ्यासकही हीच चिंता व्यक्त करतात. हो ना. जेव्हा तुम्ही एका प्राचीन आणि सखोल तत्वज्ञानातून नीतिमत्ता आणि करुणा हा भाग पूर्णपणे वजा करता आणि फक्त फोकस वाढवण्यासाठी त्याचा वापर करता, तेव्हा त्याचं बाजारीकरण होण्याचा धोका असतोच. एक्झॅक्टली. माझा तोच मुद्दा आहे. पण आपण याच्या दुसऱ्या आणि अधिक महत्वाच्या वैज्ञानिक बाजूकडेही लक्ष दिले पाहिजे. पाश्चिमात्य मानसशास्त्राने यातले गूढ किंवा धार्मिक वलय बाजूला काढून त्यामागच्या न्यूरोसायन्स किंवा मेंदूविज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे. मेंदूविज्ञान म्हणजे विपश्यना किंवा माइंडफुलनेस याचा थेट आपल्या मेंदूच्या रचनेशी काही संबंध आहे? हो तर. आपण हे थोडं अधिक बारकाईने पाहूया. हे प्रत्यक्षात कसं काम करतं? नक्कीच. मी सांगते. आपल्या मेंदूमध्ये अमिगडाला नावाचा एक छोटा बदामाच्या आकाराचा भाग असतो. ओके, अमिगडाला. हा भाग आपल्या भावना नियंत्रित करतो, विशेषतः भीती आणि तणाव. जेव्हा आपण तणावात असतो, मग तो जंगलात समोर आलेला वाघ असो किंवा ऑफिसमधला एखादा डेडलाईनचा ईमेल असो, अमिगडाला धोक्याची घंटा वाजवतो आणि आपण लगेच घाबरून फाईट किंवा फ्लाईट म्हणजे लढण्याची किंवा पळून जाण्याची प्रतिक्रिया देतो. म्हणजे आपला मेंदू ऑफिसमधल्या तणावाला आणि प्रत्यक्ष जीवाला असलेल्या धोक्याला एकच समजतो. अगदी तसंच. आणि इथेच विपश्यना काम करते. कसं? विपश्यनेमध्ये काय शिकवलं जाते तर तुमच्या शरीरावर जाणाऱ्या संवेदनांवर फक्त लक्ष केंद्रित करणे आणि त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देणे. ओके. जर पाय दुखत असेल तर फक्त पाय दुखतोय हे पाहणे, त्याबद्दल चिडचिड न करणे. विज्ञानाने आता MRI स्कॅन्सच्या माध्यमातून हे सिद्ध केले आहे की जे लोक नियमितपणे अशी ध्यानधारणा करतात त्यांच्या मेंदूमधील अमिगडालाचा आकार प्रत्यक्षात कमी होतो आणि तो शांत राहतो. अरेच्छा, हे तर अविश्वसनीय आहे. हो ना. म्हणजे हा केवळ एक मानसिक दिलासा नसून चक्क एक जैविक किंवा ज्याला आपण न्यूरोलॉजिकल रिसेट म्हणतो तसं काहीतरी आहे. होय, हेच ते रहस्य आहे.
विपश्यना आपल्या मेंदूला कोणत्याही बाह्य गोष्टीला लगेच रिॲक्शन देण्याऐवजी रिस्पॉन्स द्यायला शिकवते. प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायला शिकवते. अगदी बरोबर. विचार आणि कृती याच्यामध्ये एक छोटासा पॉज किंवा अंतर निर्माण करते. आणि म्हणूनच आजकाल क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये तणावमुक्तीसाठी कोणत्याही गोळ्या औषधांऐवजी या 2500 वर्षांपूर्वीच्या तंत्राचा इतक्या प्रभावीपणे वापर होत आहे. पाश्चिमात्य जगाला यात कोणताही धर्म दिसत नाही. त्यांना यात विज्ञान दिसतं. एक्झॅक्टली. त्यांना यात थेट मानवी जीवशास्त्रावर काम करणारे एक शुद्ध विज्ञान दिसतं. ही चर्चा आता एका अत्यंत रंजक वळणावर आली आहे. आपण पाहिलं की व्यक्तिगत पातळीवर एका माणसाच्या आत चाललेल्या तणावाच्या युद्धावर विपश्यना कशी मात करते. पण आज जर आपण जगाकडे पाहिलं तर संपूर्ण जग एका मोठ्या अस्वस्थतेच्या आणि युद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्यासारखं वाटतं. दुर्दैवाने ते खरंय. दररोज कुठून तरी संघर्षाच्या किंवा हिंसेच्या बातम्या येत असतात. या जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बुद्धांचा एक विचार सतत पुढे येतो, अवेरेण न वेराणी. हो. वैराने शमत नाही, तर ते केवळ प्रेमाने किंवा करुणेनेच शमते. वरवर ऐकायला हे एखादे छानसे सुविचार किंवा नैतिक वाक्य वाटू शकते. पण जर आपण जागतिक मुत्सद्देगिरी किंवा ग्लोबल डिप्लोमेसीच्या अंगाने आकडे पाहिले तर हे गेम थिअरीमधील अत्यंत प्रगत असे संघर्षाचे निराकरण करणारे मॉडेल आहे. एक मिनिट. गेम थिअरी आणि बुद्धांचा विचार, हो, हे कनेक्शन थोडं समजावून सांगाल का? कारण जेव्हा दोन देश एकमेकांसमोर उभे असतात तेव्हा ते सुविचारांवर नाहीत तर ताकदीवर बोलतात. बरोबर. गेम थिअरीमध्ये टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसे ही एक अतिशय प्रसिद्ध रणनीती आहे. एका देशाने हल्ला केला की दुसरा देश अधिक ताकदीने उलटवार करतो. यातून हिंसेचे एक असे चक्र सुरू होते ज्याला कधीही अंत नसतो. एक्झॅक्टली. अवेरेन न वेराणी हे तत्व नेमके याच ठिकाणी प्रहार करते. बुद्धांचे म्हणणे असे आहे की जशास तसे हे कधीही अंतिम उत्तर असू शकत नाही. ओके. जर तुम्हाला हे हिंसेचे चक्र तोडायचे असेल तर कोठेतरी एका बाजूने सूडाची भावना थांबवून क्षमा किंवा करुणेचा पर्याय निवडावाच लागतो. म्हणजे दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनी वर्णद्वेषी सत्तेविरुद्ध लढल्यानंतर सूड उगवण्याऐवजी जो ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचा मार्ग निवडला, अगदी तेच. ते याच तत्वाचं एक आधुनिक उदाहरण म्हणता येईल का? तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलेत. मंडेलांनी तिथे सूडाचा मार्ग निवडला असता तर दक्षिण आफ्रिका रक्तरंजित यादवीत होरपळून निघाली असती. खरंय. पण त्यांनी अवेरेंना वेरानीचाच मार्ग एका वेगळ्या रूपात स्वीकारला. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आज जगभरात जिथे जिथे शांततेचे करार होतात तिथे सरतेशेवटी शस्त्र खाली ठेवून संवाद आणि करुणा यावरच यावे लागते. बुद्ध हेच सांगतात की शांतता ही दुसऱ्याला हरवून नाही तर दोघांमधला द्वेष संपूनच येऊ शकते. अगदी. आणि म्हणूनच भविष्यात जेव्हा मानवी अस्तित्वाला जागतिक युद्धांसारख्या महाभयंकर संकटांना सामोरे जावे लागेल तेव्हा त्यांना पुन्हा एकदा बुद्धांच्या याच वैश्विक करुणेकडे वळावे लागेल. हा संपूर्ण प्रवास खरोखरच आश्चर्यवित करणारा आणि डोळे उघडणारा आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेत पाहिलं की एका झाडाखाली सुरू झालेला हा विचारांचा प्रवास सम्राट अशोकांच्या ओपन सोर्स नेटवर्कच्या माध्यमातून आशियात कसा पसरला. त्यानंतर आपण हे समजून घेतलं की स्टीव्ह जॉब्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रणेत्याने झेनच्या माध्यमातून क्लॅरिटी मिळवून जगाशी संवाद साधण्याची पद्धत कशी बदलली. बरोबर. आधुनिक मानसशास्त्राने आणि न्यूरोसायन्सने विपश्यनेचा अभ्यास करून अमिगडाला शांत करण्याचा तो वैज्ञानिक मार्ग कसा शोधून काढला हेही आपण पाहिलं. होय. आणि सर्वात शेवटी जागतिक संघर्षात अवेरेन वेरानी हे तत्व युद्ध थांबवण्याची एकमेव चावी कशी आहे यावर आपण प्रकाश टाकला. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय आहे? येथून एक गोष्ट स्पष्ट होते की बुद्धांचे विचार हे इतिहासातील केवळ एक सुवर्ण पान नाहीत तर ते वर्तमानातील अत्यंत जिवंत आणि प्रगत असे विज्ञान आहे. अगदी. हे ज्ञान जेवढे प्राचीन आहे तेवढंच ते भविष्यात मानवाला दिशा दाखवण्यासाठी आवश्यक आहे. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल अभ्यासाच्या शेवटी एका अशा प्रश्नावर विचार करणं गरजेचं वाटतं जो या सर्व माहितीच्या आधारे आपल्याला आपल्या जगण्याकडे नव्याने पाहायला भाग पाडेल. कोणता प्रश्न? सुरुवातीला आपण इंटरनेटच्या वेगाबद्दल आणि ग्लोबल होण्याबद्दल बोलत होतो.
हो. आज आपण जगाच्या पाठीवर कुठेही त्वरित संपर्क साधू शकतो, पण तरीही आजचा माणूस मानसिकदृष्ट्या सर्वात जास्त एकाकी आणि तणावग्रस्त आहे. हे अगदी खरंय. जर 2500 वर्षांपूर्वीचा अवेरेन नवेराणी हा विचार आणि विपश्यनेसारखे तंत्र आजच्या अत्याधुनिक जगातील कॉर्पोरेट तणाव आणि जागतिक युद्धाचे सावट दूर करण्यासाठी सर्वात प्रगत साधन ठरत असेल, तर मग आपण आधुनिकता आणि प्रगती या शब्दांच्या केलेल्या व्याख्यांचं पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे का? खऱ्या अर्थाने ग्लोबल होणे किंवा प्रगत होणे म्हणजे बाह्य जगात तंत्रज्ञानाचे जाळे विणणे नसून कदाचित शांत बसून स्वतःच्या आत डोकावून पाहणे आणि स्वतःच्या मेंदूतील तणावाचे चक्र तोडणे हेच तर नाही ना? एक्झॅक्टली. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि 2500 वर्षांचा हा वैचारिक आणि वैज्ञानिक प्रवास अनुभवण्याबद्दल अत्यंत कृतज्ञता. यातून भविष्यात आणखी नवनवीन ज्ञानाचे स्रोत उलगडण्याची आणि मानवी मनाचे नवनवे पैलू समजून घेण्याची उत्सुकता अशीच कायम राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या शोधात.